आराधनेच्या द्वारे प्रभूची संगती, प्रभूची उपस्थिती आम्ही अनुभवली। आराधना यासाठी असते की देवानं आमच्यामध्ये उतरून यावं असं लिहिलंय। देव स्तुती स्तवनामध्ये वसतो, परंतु देव आल्यानंतर काही बोलत नाही असं होत नाही। परमेश्वर मुळात येतो यासाठी की त्यानं संवाद साधावा आणि आमच्याशी बोलावं। जेव्हा पहिल्यांदा मनुष्य निर्माण केला आणि या मनुष्याला भेटण्यासाठी देव येत होता, परंतु आम्ही पाहतो पहिला संवाद, देवाचं पहिलं बोलणं जेव्हा आदामाकडनं फळ खाल्लं गेलं तेव्हा देव पहिल्यांदा त्याच्याशी बोलला। मला माहित नाही त्याच्या अगोदर त्यांचं काय बोलणं होतं, परंतु उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तयार केलेली एदेन बाग आणि त्या बागेमध्ये मनाई केलेलं फळ त्यानं खाल्लं आणि देवाचं पहिलं बोलणं होतं की आदामा तू कुठे आहेस, तू कुठे आहेस। आणि मग आदाम बोलला की देवा मी नग्न आहे। देवाचा प्रश्न होता तो कुठे आहे, देवाचा प्रश्न नव्हता की तू कसा आहेस, परंतु त्यानं उत्तर दिलं देवा मी नग्न आहे। सांगण्याचं तात्पर्य जेव्हा देव येतो तेव्हा तो आम्हाला बोलतो। आम्ही आराधना केली, म्हणजे कशासाठी केली? आराधना हा तुमच्या चर्चचा एक भाग नाही आहे। बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की काही लोक म्हणतात आराधना झाल्यावर जाऊ, काही लोक म्हणतात वचन झाल्यावर घरी जाऊ। दोन प्रकारचे लोक आहेत। ते म्हणतात की नाही आपण आराधना संपल्यावर जाऊ, आणि काही लोक म्हणतात आराधना करून मग घरी जाऊ। दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत। जेव्हा तुम्ही आराधना करता तेव्हा देवाला म्हणता तू आमच्यामध्ये ये, आणि जेव्हा देव येतो त्यास उपस्थित लोकांनी असं बोललं पाहिजे देवा तू आता माझ्याशी बोल। ज्या मंडळीशी देव बोलत नाही ती मंडळी कधीच परिपूर्ण आणि परिपक्व होऊ शकत नाही। मंडळीशी देव बोलतच नाही, आणि म्हणून जेव्हा देवाचं बोलणं चालू असतं, एली याजक, या याजकाला देवानं याजक पदावरून काढण्याचं कारण काय? शमूएला जेव्हा देव त्याला हाक मारतो त्यावेळेस शमूएल एली याजकाकडे जातो आणि त्याला विचारतो की तुम्ही मला हाक मारली का? तो म्हटला जाऊन निस, मी तुला हाक मारली नाही। दुसऱ्यांदा तसाच आवाज येतो। परत तो शमूएल बाळ याजकाकडे जातो आणि विचारतो तुम्ही मला हाक मारली का? याजक सांगतो तुला मी हाक मारली नाही, पण देव तुझ्याशी बोलत आहे। आता बघा, देव तुझ्याशी बोलत आहे म्हणजे याजकानं पहिल्यांदा धावत जाऊन प्रभूला विचारायचं होतं माझ्याशी बोलण्याच्या ऐवजी तू शमूएलाशी का बोलत आहे? का शमूएलाशी बोलत आहे? आणि याजक निजला, कारण त्यानं देवाच्या बोलण्याला एवढं मनावर घेतलं नाही। आज तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रभूचं बोलणं मनावरती न घेणारे लोक, जेव्हा देव शमूएलाशी बोलला आणि एक वाक्य बोलला आता जे मी तुला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर इस्रायलाचे कान भानानून जातील, कान भानानून जातील। का? देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून प्रभूच्या बोलण्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तोच म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको। आत्मा मंडळीस काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐको। आमचे अंतःकरणाचे कान, आता कान हा बाहेरचा कान नाही, या कानाचं वैशिष्ट्य इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, हा कान एवढंच करतो। आणि या कानाचं वैशिष्ट्य काय माहिती का? याला देवाचं पण ऐकायला आवडतं आणि जगाचं पण ऐकायला आवडतं। मग या कानाचं काही संबंध नाही। जे अंतःकरण, आतला कान, त्या कानानं आम्हाला ऐकायचंय। वेळेच्या अभावी आपण पटकन वचनाकडे जाणार आहोत। एक ख्रिस्ती मंडळी, एक चर्च, आणि या चर्चमध्ये येणारी व्यक्ती, आता परत मी तुम्हाला सांगतो चर्च म्हणजे वास्तू नाही। मी सगळीकडे गेल्यावर सांगतो चर्च म्हणजे वास्तू नाही। बरेच लोक आज रविवारी विचारले असतील चला चला चर्चला जायचंय, नाही सकाळी उठल्यावर चला 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 चर्चला जायचंय, परंतु शास्त्र तर सांगतं तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे। म्हणजे चर्च कोण आहे? आम्ही। चर्च इमारतीमध्ये, बिल्डिंगमध्ये चाललं कशासाठी? तर चर्चमध्ये देवाची भक्ती, चर्चमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये, चर्च म्हणजे बिल्डिंग नाही। म्हणून येशू म्हटला हे पाडून, हे मंदिर मी पाडून 3 दिवसात उभं करणार आहे। कोणतं मंदिर? ज्या लोकांना वाटत होतं दगडा विटांनी बांधलेलं मंदिर, या मंदिरामध्ये क्रय विक्रय, जनावरांचा बाजार, आणि आम्ही पाहतो कबूतर विकली जात होती। आणि येशू म्हटला हे मंदिर मला नको, हे मला पाडून टाकायचंय। कोणतं मंदिर? जिथं बाजार बसलेला आहे। आज पण तुम्ही गेल्यावर कबूतर विकली जातात, पवित्र आत्म्याचा बाजार आहे, तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात।
पवित्र आत्म्याला विकलं जात आहे. तो म्हणतो नको मला हे मंदिर. कोणतं मंदिर? जिथं जनावर बांधून ठेवलेली आहे. कुठली जनावरं? एकमेकाला हुंदडणारी, एकमेकाला आणि घात करणारी, एकमेकाचा नाश करणारे लोक मंदिरामध्ये असतात. तो म्हणतो मला ते मंदिर नको. मग कोणतं मंदिर? ज्या मंदिरामध्ये पवित्र आत्मा राहतो. हे आमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये जेव्हा पवित्र आत्मा राहतो तेव्हा तो अग्नी अनेक लोकांना पेटवण्याचं काम करतो. म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलं, जेव्हा तो अग्नी, ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या प्रेषित लोकांमध्ये आलं. आता प्रेषित लोक मंदिरात जात नव्हते, तर घराघरामध्ये जात होते. का? मंदिर घरामध्ये जाऊन अनेक मंदिरं तयार करत होते. लक्षात ठेवा, आता कदाचित लोक बांधलेलं मंदिर तोडतील, पण हे मंदिर तोडण्याची ताकद कोणामध्ये नाही. का? हे पवित्र आत्म्यानं बांधलेलं मंदिर आहे. आणि त्याकडे आमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. मंदिर म्हणून नेमकं प्रभू तुमच्याकडनं काय पाहत आहे? एक व्यक्ती या ठिकाणामध्ये बसलेली आहे. सगळे तुम्ही जे लोक, एक पर्सनली देव प्रत्येक व्यक्तीकडे पाहत असतो. जेव्हा तुम्ही देवाच्या भवनामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये येतं ना, तो बारकाईनं तुमचं निरीक्षण करत असतो. आणि शास्त्रात त्याचा पुरावा आहे. ऑफरिंग देताना सुद्धा देव बघत असतो. थैल्यानं लोक मंदिरामध्ये ओतत होते आणि एक विधवा 2 टोल्या टाकत होती. म्हणजे परमेश्वराचं किती बारकाईने लक्ष असतं. ती व्यक्ती देवाच्या घरामध्ये आली आणि ती काय देते काय नाही, प्रार्थना सुद्धा देव ऑब्झर्व करत असतो. एका मनुष्याची प्रार्थना, आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये तो प्रार्थना करतो आणि तो परुषी, मी या व्यक्तीसारखा नाही, मी लुटमार करत नाही, मी शब्बात पाळतो, मी दानधर्म करतो, मी दशांश देतो. त्याही प्रार्थनेकडे प्रभूनं पाहिलं, त्याही प्रार्थनेकडे लक्ष लावलं. मग विचार करा, तुम्ही देवाच्या घरामध्ये आल्यावर देव तुम्हाला किती विशेष प्रकारचं निरीक्षण करत असेल, किती विशेष प्रकारे तुम्हाला पाहत असेल. प्रभूचं निरीक्षण आहे तुमच्या बोलण्यात, तुमच्या प्रार्थनेमध्ये, तुमच्या ऑफरिंगमध्ये, तुमच्या एकंदरीत वर्तनामध्ये, सगळ्या बाबतीमध्ये प्रभू पाहतो. आणि एवढंच नव्हे, प्रभू तुम्ही कसं एकमेकाला भेटता हे सुद्धा पाहतो. कसं काय हो? 12 येशूचे शिष्य होते आणि त्या शिष्यांपैकी येशू काय सांगतो माहिती का? जेवणाच्या ताटावरती, टेबलवरती बसलेले आहेत आणि येशू म्हणतो, तुमच्यातला एक जण मला धरून देणार आहे आणि तो माझं चुंबन घेईल, माझ्या ताटात हात घालेल आणि मला घास पण चारेल. म्हणजे प्रभूला तुमचं सगळंच माहिती, बसणं उठणं काय काय करणार आहे. मग विचार करा, तुम्ही देवाच्या घरात आल्यावर किती सतर्क असलं पाहिजे. बापरे, माझं बोलणं भेटणं सगळं प्रभू नोंद करून ठेवतो. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या लोकांचं जीवन हे नेहमी उघड्या पुस्तकासारखं असावं. जसा तो परमेश्वराच्या घरामध्ये आहे तसा तो जगामध्ये असला पाहिजे. ती मंडळी आहे, ते चर्च आहे, तो जगामध्ये तसाच आहे, घरामध्ये तसाच आहे, मंदिरामध्ये तसाच आहे. 2 जीवन प्रभूला कधीच पसंत नसतात. कधीच देवाला 2 जीवन आवडत नाही, त्याला एकच जीवन आवडतं. एक वचन वाचूया, एक दाखला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलाय, तो आपण वाचूया. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि त्याची 1 पासून 10 पर्यंतची वचनं. तुम्ही पुष्कळ वेळा हा दाखला वाचला असेल, पुष्कळ वेळा ही घटना वाचली असेल, परंतु आता या घटनेच्या द्वारे काही गोष्टी, काही बोध आम्हाला शिकायचे ते आम्ही वाचणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचनं. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहुमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवलं व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्याने येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितलं आपण त्याच्यासाठी हे करावं अशा योग्यतेचा तो आहे. कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्या करता सभास्थान बांधून दिलं आहे. तेव्हा येशू त्याच्याकडे आपल्या मित्रांना पाठवून त्याला म्हटलं, प्रभूजी श्रम घेऊ नका,
त्यानं त्याच्याकडे पाठवून त्यांना म्हटलं, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे, आपण माझ्या छपराखाली यावं, इतकी माझी योग्यता नाही, इतकी माझी योग्यता नाही, यामुळे आपल्याकडे येण्यासही आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, स्वतःला योग्य मानलं नाही, तर शब्द मात्र बोला, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल, म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मीही ताबेदार माणूस असून, मी पण ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहे, माझ्या स्वाधीन शिपाई आहे, मी एकाला जा म्हटले, एकाला जा म्हटलं म्हणजे तो जातो, म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले, दुसऱ्याला ये म्हटलं म्हणजे तो येतो, म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले, अमुक कर म्हटलं म्हणजे तो ते करतो, म्हणजे तो करतो. या सर्व गोष्टी ऐकून, या सर्व गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले, येशूला त्याचे आश्चर्य वाटलं, आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोक समुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. मला इस्रायलमध्ये आढळला नाही. नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. पुष्कळ लोकांना माहिती शताधिपतीचा चाकर. आम्ही एका दाखल्याकडं शताधिपतीचा चाकर येशूनं बरा केला इथपर्यंत या दाखल्याकडे आम्ही पाहतो. पण या दाखल्यामध्ये असणारा एक विश्वासणारा व्यक्ती कसा असावा, त्याचं बोलणं ईश्वरती कसं त्यानं प्रभाव टाकला. आणि एवढंच नव्हे तर तो असं म्हटला, या व्यक्ती संबंधानं, या शताधिपती संबंधानं तो असं म्हटला की असला विश्वास मला अख्ख्या इस्रायलमध्ये कुठं आढळला नाही. आज एक गोष्ट मंडळी नात्यानं, एक बिलिव्हर्स या नात्यानं तुम्हा प्रत्येकाला मला शेअर करायची, असे विश्वासणारे बना की तुमचं बोलणं ईश्वरती प्रभाव टाकणार असलं पाहिजे. आमचं बोलणं आम्ही काय करतो माहिती का, एक धार्मिकतेचं आमचं बोलणं लोकांवरती प्रभाव टाकण्यासाठी प्रभावित करतो. कोणीतरी मला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून. बरं बघा, 30 वर्ष मी सेवा करतोय, 30 वर्ष मंडळी पण चालवली. 30 वर्षामध्ये ज्या विश्वासणाऱ्यांना मी पारखलं, अहो ते सगळ्या चर्चमध्ये जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जा असेच लोक सापडणार आहे. जगामध्ये कुठला पाळक पण तुम्हाला असं सापडणार नाही. माझ्या मंडळीचे लोक खूप चांगले, येशूचे डांबरट होते तर आमचे कुठले आले? तो येशूचे डांबरट होते नाही का सगळे. नुसतं येशूला सोबत चालल्यावर तो म्हटला सगळं विकून तलवारी घेऊन या. एकानं पण डेअरिंग केली नाही. पेत्र कुठून घेऊन आला माहित नाही, तलवार घेऊन आला आणि येशूला पकडल्यावर याजकाच्या चाकराचा कान कापला. येशूच्या सोबत चालणारा कसली मंडळी, कसले बिलिव्हर्स आणि कसले अनुयायी. आणि तेवढंच नव्हे तर ज्या रात्री त्याला धरलं ना, आदल्या रात्री पेत्र म्हणतो मी तुमच्यावर मरायला तयार आहे. तो पेत्र येशूला पकडल्याबरोबर येशूला त्यांनी शिव्या दिल्या, शाप दिले. हेच मेंबर जगात सगळीकडे असतात, सगळीकडे हे मेंबर असतात. परंतु असेही काही विश्वासणारे आहेत, ते येशूला प्रभावित करणारे विश्वासणारे. आणि ते प्रभावित करणारा विश्वासणारा कोण आहे माहिती का? त्याला शताधिपती असं म्हटलेलं आहे. तुम्ही त्या शताधिपतीसारखं बनलं पाहिजे. लोकांवरती प्रभाव टाकू नका. कधी कधी आम्ही पाहतो आमची प्रार्थना बऱ्याच वेळा लोक चर्च म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असतं, सिस्टर आज मी कशी प्रार्थना केली. वर्शिप लीडर पण असतो, आज माझं लीडिंग कसं झालं. मग तिकडं पण असतात चर्चमधले लोक असतात. आज तुम्ही नव्हता ना, तर पवित्र आत्मा नसल्यासारखाच वाटला तिथं आम्हाला. पवित्र आत्माच नव्हता. ब्रदर तुम्ही पाहिजे, मग अभिषेक उतरून येतो. तुम्ही पाहिजे, तुमचं गाणं, मग तो फुकतो. तो लीडर असतो तो फुकतो. आणि मग तो म्हणतो की पाळकाचं माझ्याशिवाय काही चालतच नाही. हे तुम्ही लोकांवरती प्रभाव टाकला. पण नम्र असणारा व्यक्ती काय करतो? काय बोलला तो? येशू माझ्या छपराखाली येण्याचा सुद्धा मी लायकीचा नाही, तुझा शब्द तू पाठव. का? कारण त्याला येशूला असं प्रेझेंट करायचं होतं की जेव्हा येशू लोकांना दिसेल तेव्हा त्याच्यातलं सामर्थ्य लोकांना दिसेल. आमच्यातली पावर नाही प्रियानो. आमचं जीवन ख्रिस्तावरती कधीच प्रभाव टाकू शकणार नाही. आमचं जीवन आणि प्रभूसमोर असं मांडण्याचा कधीच प्रयत्न करू नका. कधी प्रयत्न करतो आम्ही, माझ्या प्रार्थना, माझं समर्पण, माझी सेवा. बऱ्याच वेळा म्हणतात पाळक साहेबांवरती आम्ही एवढं करतो. मला माझ्या चर्चमध्ये एकदा एक सिस्टर चिडली आणि ती भांडायला लागली. आणि ती भांडता मी तिथंच आहे, पाळक साहेबाला अंगाच्या कातडीचे चपला काढून दिले तरी पुरत नाही म्हटलं. आता खरंच सांगा, तुम्ही अंगाच्या कातडीच्या चपला मला घालू शकता का? पण डायलॉग मारायला कोणाच्या बापाच काय जातं? मारत राहायचं डायलॉग की यांना अंगात नाही. लक्षात ठेवा, हे जीवन प्रभावित जीवन नाही. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येताना जे तुम्ही करता
इथं तुमचा दानधर्म, इथं तुमची प्रार्थना, इथं तुमचा संदेश, इथं तुमचा व्यवहार एकमेकांशी देव बारकाईने त्याचं ऑब्झर्वेशन करत असतो. का तर तुम्हाला स्वर्गात न्यायचंय. अहो कधी कधी पृथ्वी तलावरचं आमचं जीवनच इतकं भयानक असतं ना, कुणाला जर घर घ्यायचं आणि त्यांना सांगितलं की अमक्या अमक्या ठिकाणात अमक्या गल्लीत ते घर आहे आणि मग त्यांना आठवतं त्या सिस्टर तिथं राहिल्या आहेत का, त्या फार भांडखोर आहे, त्यांचं शेजारच नको. आता विचार करा, हे स्वर्गात गेल्यावर यांच्या शेजारी कोण राहणार आहे? म्हणजे प्रभूला या पृथ्वी तलावर या लोकांना रिपेअर करावं लागणार आहे, दुरुस्त करावं लागणार आहे. मग कसं दुरुस्त करणार आहे? आता वाचूया ते वचन. 7वा अध्याय पहिलं वचनापासून काही वाचूया. हा. नंतर ही सर्व वचन लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहुमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. पहिली गोष्ट, प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती तो येशूवरती कसा प्रभाव टाकू शकेल? काय प्रभावित जीवनाचं रहस्य आहे? या शताधिपतीचा प्रभाव येशूवरती पडला आणि येशू स्वतः म्हणतो अख्ख्या इस्रायलमध्ये याच्यासारखा व्यक्ती मला सापडला नाही. अख्ख्या इस्रायलमध्ये. लक्षात ठेवा, मी तुमच्या मंडळीविषयी पण बोलत नाही, मी फक्त तुमच्या शहराविषयी पण बोलत नाही. या शहरामध्ये इचलकरंजी आणि या गावामध्ये एक विश्वासणाऱ्या संबंधानं बोलत नाही. येशू म्हणतो अख्ख्या इस्रायलमध्ये, म्हणजे तुलना तुमची कोणाशी व्हायला पाहिजे? तुमची तुलना तुमच्या चर्च मधल्या ब्रदर्सशी सिस्टरशी नाही व्हायला पाहिजे. तुमची तुलना अख्ख्या विश्वासणाऱ्यांशी व्हायला पाहिजे. आणि अख्ख्या विश्वासणाऱ्यांशी तुलना होताना तुमच्या जीवनाचं निरीक्षण प्रभू करत असताना इतकं प्रभावित जीवन असलं पाहिजे की त्या ठिकाणामध्ये याचा चाकर आजारी पडला तर तो येशू विषयीच्या गोष्टी ऐकायला लागला. काय बोलतो तुमच्या लक्षात येतं का? पहा, आम्ही प्रभूकडे कधी येतो माहिती का? आमच्या घरातली सगळ्यात जवळची व्यक्ती आजारी पडली, मरायला टेकली, मग तो आमचा पती असेल, मुलगा असेल, सासू असेल, आई असेल, वडील असेल, तेव्हा आम्ही काय करतो? देवाविषयीच्या गोष्टी ऐकायला. पण येशूला याचं जीवन प्रभावित का वाटलं माहिती का? तो आपल्या चाकरासाठी वचन ऐकायला गेला. हो, चाकरासाठी वचन ऐकायला गेला. वचन ऐकणारे लोक, लक्षात ठेवा, जर तुमच्या घरामध्ये दुःख असेल, पीडा असतील, जसं याचा चाकर आजारी पडला, आता आजारी पडण्यासाठी काय केलं पाहिजे? इथं आम्ही काय करतो माहिती का? प्रार्थना करणारे लोक शोधतो. पण धन्य त्या शताधिपतीचं त्यांनी प्रार्थना करणारे लोक शोधले नाही, तर त्यानं वचन सांगणारा व्यक्ती शोधला. वचन सांगणारा, प्रभू येशू विषयीचं वचन त्यानं ऐकलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकता, वचनासंबंधानं म्हटलं, मी माझं वचन पाठवून त्यांना बरं करेल. देव त्याचं वचन पाठवून त्यांना बरं करत असतो. म्हणजे तुमच्या हाडाला सत्व काय? तर प्रभूचं वचन. धन्य ते लोक, प्रकटीकरण 1 मध्ये सांगितलं. या संदेशातले वचन वाचणारा, ऐकणारा आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारा तो धन्य आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, प्रभूचं वचन ऐकण्याची संधी कधी सोडू नका. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, काही लोक वर्शिपसाठी चर्चमध्ये येतात आणि वचन ऐकायच्या वेळेस निघून जातात. आता बघा, अशा लोकांसंबंधानं ते घरी जाऊन तिने किती लांब लचक प्रार्थना केली तर कशी काय देवावरती प्रभाव टाकेल? कशी येशूवरती प्रभाव टाकेल? हा व्यक्ती, येशूचं वचन त्याच्या कानावरती पडलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना सुद्धा वीट आणणारी प्रार्थना आहे. ज्या लोकांना देवाचं वचन ऐकण्याची इच्छाच नसते, त्या लोकांनी किती लांब लचक मुद्देसूद प्रभावी प्रार्थना केल्या तरी त्या प्रार्थनेचा प्रभाव कधी सुद्धा येशूवरती पडू शकत नाही. म्हणून आम्ही पाहतो, लाजरसच्या घरामध्ये येशू गेला, मरिया येशूच्या चरणाजवळ बसून जीवनाच्या गोष्टी ऐकत आहे आणि मार्था कुरकुर करत आहे, प्रभूजी या मरियाला काहीतरी समजावून सांगा, का तर ती तुमचं वचन ऐकत चरणाजवळ बसली. येशू काय म्हणतो? मार्थे मार्थे, तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते, मरियानं चांगला वाटा निवडला. आज तुम्ही या ठिकाणामध्ये बसलेले लोक आहात, प्रभू तुमच्या जीवनाने प्रभावित होतो का? कारण तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी बसलेले आहात. काही लोक टीव्ही समोर बसलेले आहेत, काही लोक घरामध्ये काल्पनिक भेकड कथा ऐकण्यासाठी बसलेले आहेत. बघा, राजाच्या मुलाचं लग्न निघालं, राजानं सगळ्याला निमंत्रण दिलं,
आणि मग त्या काही लोकांना निमंत्रण दिलं तर ते लोक आले, महाराज ते एकानं सांगितलं की बैल जोडी घेतलेली आहे म्हणून येऊ शकत नाही. म्हणजे कुणाचा आवाज ऐकत बसले? बैलांचा. आणि त्या राजानं बोलवलं. तो म्हणतो की लग्नामध्ये जे असणारं चांगलं वातावरण आहे, इथली आराधना आहे, लग्नामध्ये गाणे असतात, लग्नामध्ये वाजवणं असतं, लग्नामध्ये नाचणं असतं, लग्नामध्ये मेजवानी असते. आणि सुरुवातीला तुम्ही आला त्यावेळेस मला आल्या माझी पत्नी मला म्हटली, काय सुंदर वर्शिप चालली हो, आपण जायचं का वर? म्हटलं जाऊ आपण, खालून पाळक साहेब वर नेतील तेव्हा आपण जाऊ. आणि वरती अहो हे लग्नाचा आनंद आहे, लोक तिथं नाचतात, आम्ही देवासमोर नाचतो प्रिया. हे प्रभावित जीवन आहे. आणि तुम्हाला सांगू का, मिखलचा वांजपणा मिखलला मिळण्याचं कारण काय? शास्त्र सांगतं, दावीद राजा कर्राच्या कोशासमोर जेव्हा राजा असताना नाचत होता. कोण होता तो? आमचे कुठंतरी शाळेत शिपाई असते आणि ते दाखवतात रुबाब एवढा भारी, इथं कसं काय नाचायचं? अरे राजा नाचला, राजा देवाच्या सानिध्यामध्ये मोकळा झाला, राजानं देवाचं गौरव केलं. आणि मिखल म्हणती, इस्रायलाचे राजे कर्राच्या कोशासमोर नाचत असताना एखाद्या हलकट मनुष्यासारखे दिसत होते. काय तिचं बोलणं आहे? तिनं त्याला तुच्छ लेखलं. आणि शास्त्र सांगतं देवानं मिखलला शाप दिला आणि ती वांज त्या ठिकाणामध्ये राहिली, वांज त्या ठिकाणात राहिली. म्हणजे जेव्हा या लोकांनी निमंत्रण नाकारलं, ते बैलाचा आवाज घरामध्ये ऐकत बसले. बैल जोडी नवीन घेतलेली आहे. आता विचार करा, या बैल जोडीचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? बांधायचे आणि यायचं लग्नाला. तरीच त्यांचं आम्ही बैल जोडी विकत घेतलेली आहे. अरे त्या बैलाबरोबर तुला नांगरायला जायचं का? आता बघा, राजा तर कोणी साधारण लोकांना बोलवणार नाही. ज्या बैलजोडीचं कारण सांगणारा माणूस हा काही साधारण माणूस असेल का? हा तेवढा तोला मोलाचाच माणूस असेल. पण तोला मोला म्हणतो म्हटला, निमंत्रित लायकीचे नव्हते. कधी बोलला राजा, अरे बैलजोडी बैलाबरोबर राहणारे लोक आहेत, यांना काय राजा बरोबर राहायची सवय? आम्ही बैलाबरोबर राहत नाही, आम्ही राजा बरोबर राहतो, आम्ही राजा बरोबर राहतो. आम्ही बैलाचा आवाज ऐकत नाही, आम्ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकतो. आम्ही बैलाचा आवाज ऐकत नाही, आम्ही देवाच्या वचनाचा आवाज ऐकतो. का तर देवाचं वचन मला आनंदित करणारं वचन आहे, देवाचं वचन मला निरोगी करणारं वचन आहे. पण म्हणला निमंत्रित लायकीचे नव्हते. एक जण म्हणला, मी शेत विकत घेतलेलं आहे. तिथं काही चिमण्याचा आवाज ऐकणार आहे का? पाखरं उचकत बसणार आहे? तू एवढं मोठं निमंत्रण तुला लग्नाचं, पण तू शेताचं काम सांगतो. त्यांचा आवाज, शेतांमधल्या पाखरांचा आणि त्या गुरांचा आवाज ऐकतो. आणि तिसऱ्याने तर आपल्या बायकोचा आवाज ऐकला. मी नुकतंच लग्न केलंय. बरेच लोक सांगतात, पाळक साहेब नाही हो, नवरा येऊ देत नाही. नवऱ्याचा आवाज काय म्हणतात? बायको येऊ देत नाही, बायकोचा आवाज. मग आता आम्ही तर इथं घेऊन आलो आमची बायको, पाळक साहेब त्यांची बायको, मग आमच्या बायका बरं आम्हाला घरी नाही. तुम्ही सेवक आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग? नालायक. कारण का? बायबल सांगतं निमंत्रित लायकीचे नव्हते, असं लिहिलंय स्पष्ट. कोण? जे सबबी सांगतात. प्रभाव कोण टाकतं? या व्यक्तीनं प्रभाव टाकला. कुणी? शताधिपतीनं. याच्याही कानावर बरेच आवाज होते ना. तो एवढा मोठा ऑफिसर होता, एवढा मोठा अधिकारी होता, पण त्यानं कोणाचा आवाज ऐकला नाही. धन्यत लोक शब्दात दिवशी कोणाचा आवाज न ऐकता देवाचा आवाज ऐकण्यासाठी प्रभूच्या घराकडे येतात. आणि प्रभू त्या लोकांचं जीवन, त्या ईश्वरती प्रभाव टाकणारं जीवन असतं, प्रभाव टाकणारं जीवन. म्हणून लक्षात ठेवा, कोणाच्या आवाजाचा प्रभाव तुमच्यावरती कधीच पडू देऊ नका, कोणाच्याच आवाजाचा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जगातले सगळे आवाज फक्त तुम्हाला कबरेत नेऊन सोडणारे आवाज आहेत. नीट ऐका बरं का, सगळे आवाज. तुमचा पती असेल, पत्नी असेल, आई असेल, वडील असेल, सगळे आवाज कबरेपर्यंत नेतात. बघा, एक व्यक्ती मेली ना, पूर्वी तरी, आता जुन्या करामध्ये 70 दिवस प्रेत ठेवत होते. किती दिवस? 70 दिवस, 80 दिवस प्रेत ठेवायचं आणि मग त्याच्यावर विलाप करायचे. आणि त्यांची विलापाची पद्धत तुमच्यासारखी नाही. तुम्ही जे पडून छाती बडून घेतात तसं नाही. ते अंगावरती घाय करत होते, जखमा करून घेत होते, एवढा विलाप करायचे ते. म्हणजे ती व्यक्ती मेली तर त्या एक जखम करणारं आणि खास प्रकारचं ज्याला दाभण वगैरे जे म्हणतात, आणि ती अंगावरती मारायचे आणि रक्त वाहू द्यायचे. एवढा विलाप 70 दिवस पर्यंत करत होता.
तुम्हाला 3 दिवस ठेवता येत नाही. मी सोलापूरमध्ये एक सिस्टरचा पती वारला आणि म्हटलं चला त्यांना सांत्वन द्यायला जावं, की आता नवरा मेला आणि त्यांच्याकडे घरी नेहमी प्रार्थनेला जात होतो. आणि गेल्यावर म्हटलं सिस्टर काय नाही हो, यांना लवकर पुरून टाका, आता रात्रभर कसं काय ठेवायचं. म्हणजे हे तुमचे लोक आहेत, हे आवाज पुरणारे आवाज आहे. फक्त एकच आवाज आहे, तो कबरेतनं बाहेर काढतो आणि त्याचं नाव येशू आहे, ज्या लाजरसला त्यांनी मग तो आवाज तुम्ही ऐका ना. कोणता आवाज ऐकणार? जो तुम्हाला जिवंत करतो तो आवाज. प्रभाव कुणी टाकला? शताधिपतीने त्याच्यावरती प्रभाव टाकला. कसा प्रभाव टाकला? तो येशू विषयीचा ऐकायला गेलेला आहे, येशू विषयीचा ऐकायला गेला. आणि मला खूप आनंद वाटला. इथं मला मोठा प्रश्न पडला की कसं काय चर्च असेल वर, ते खाली राहतात वर, आणि कसं काय लोक बसतील. पण मी बघतोय ती पोरं जिन्यावर, आणि मला वाटतं काय वर पण असतील. कोण दिसलं नाही तरी चालेल, पण आवाज यायला पाहिजे. आणि मला वाटतं हा प्रभाव येशूवरती टाकलेला आहे. येशूवरती प्रभाव टाकणारे जीवन आहे. अहो सगळीकडे मैदानात आईस पाईस बसणारे, एसी मध्ये बसणारे, फॅन खाली बसणारे आणि सगळं एन्जॉय करत बसणारे लोक प्रभू कधीच प्रभाव टाकणारे. मी एक चर्च मध्ये गेलो आणि सुरुवातीला तिथं गेल्यावरती एक अंकल, त्यांनी माझ्यावरती खूप प्रभाव टाकला. 9ला चर्च, अंकल 8:30 वाजताच आले. आणि मला इतका आनंद झाला, अरे अंकल 8:30 वाजता चर्चला आले. म्हटलं आता उपदेश संपल्यावर पहिले त्यांना भेटणार. अंकल 8:30 वाजता चर्चमध्ये. आणि मग मी जाऊन त्यांना भेटलो. म्हटलं अंकल एवढं तुमचं मंदिरावरती प्रेम आहे, चर्चवरती प्रेम आहे, वचन ऐकण्यावरती प्रेम आहे. बाबा तसं नाही, घरात फॅन नाही, चर्चमध्ये फॅन आहे म्हणून लवकर येऊन बसलो. लक्षात ठेवा, हे प्रभावित जीवन नसतं. डोंगरावरती येशू ख्रिस्त वचन बोलत असताना 3 दिवस लोक डोंगरावरती ऊन ताण भूक तहान विसरून प्रभूचं वचन ऐकत होते. ते जीवन येशूवरती प्रभाव टाकणारं जीवन आहे. लक्षात ठेवा, आपल्या सुविधा बघून कधी तुम्ही देवावरती प्रभाव टाकू शकणार नाही. तुमच्या सुविधा नसतात पण तुम्ही देवाचं वचन ऐकता. हे जीवन ख्रिस्तावरती प्रभाव टाकणारं जीवन असतं. आणि तसलं प्रभावित जीवन जगा. तुमच्याकडे काय नाही, तुमच्याकडे कुठली सुविधा नाही याचा विचार करू नका. आणि लक्षात ठेवा, सगळ्यात उत्तम सुविधा फक्त देवाचं वचन आहे. 3 दिवस पर्यंत लोकांना जेवण नव्हतं. किती दिवस पर्यंत हो? अहो आमच्या महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाच्या उपास प्रार्थना ठेवा, किती लोक येतात बघूया. किती लोक होते माहिती का? ते 5,000 पुरुष. 5 भाकरी 2 मासे त्यांना दिले ना, त्या दिवशी 3 दिवस 3 रात्र अन्न न खाणारे 5,000 लोक. त्या डोंगरावरती एवढ्या लोकांना पाण्याची व्यवस्था काय? 15,000 फक्त पुरुषांची संख्या मोजली जात होती. स्त्रिया लहान लेकरं यांना मोजलं जात नव्हतं. 5,000 पुरुष म्हणजे ते कन्व्हेन्शन. 20,000 लोकांपेक्षा जास्त लोकांचं कन्व्हेन्शन. विदाऊट फूड, कुठल्याही प्रकारच्या अन्न पाण्याची सुविधा नसणारं ते कन्व्हेन्शन आहे. आणि 3 दिवस लोक देवाचं वचन ऐकत होतं. कसला प्रभाव आहे! आणि रात्रंदिवस देवाचं वचन ऐकत होतं. टेंट नव्हते कुठलं, आणि बसण्यासाठी चांगलं ठिकाण नव्हतं. रखरखीत उन्हात देवाचं वचन ऐकण्यासाठी लोक बसले होते. कोण प्रभाव टाकणारे? जेव्हा देवाचे लोक असुविधेमध्ये प्रभूचं वचन ऐकतं, आणि ते जीवन देवावरती प्रभाव टाकणारं जीवन असतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज जरी तुम्ही या असुविधामध्ये असताल, पण तुमची मंडळी देवाचं वचन ऐकणारी मंडळी असेल, तर या इचलकरंजी शहरामध्ये तुमची मंडळी देवावरती प्रभाव टाकल्या कारणानं तुम्ही अख्ख्या इचलकरंजीवरती प्रभाव टाकणारे लोक बनाल. हे प्रभूचं अभिवचन तुमच्यासाठी आहे. प्रभूचं अभिवचन आहे. तुम्ही प्रभाव टाकणारा, जेव्हा देवावरती तुम्ही प्रभाव टाकता. आता येशू हे बोलतोय ना, ते कोणाला बोलतोय ते वाचूया थोडंसं. परत एकदा ते वचन वाचूया, 1 आणि 2 वचन. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहूद्याच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले. आता दुसरी गोष्ट ऐका, एक विश्वासणारा म्हणून तुम्ही चर्च मध्ये येता, दानधर्म करता, वचन ऐकता, आराधना करता, गीत गाता, आणि इथपर्यंतच तुमचं जीवन सीमित आहे. चला मी चर्च मध्ये गेलो, चला मी देवाला दिलं. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही आराधना करताना 7वा दिवस तुम्ही पवित्रपणे पाळता, तर तुमचे 6 दिवस देव आशीर्वादित करतो. मी जे बोलणार आहे त्याच्यातनं तुमची जबाबदारी काय, प्रभावित जीवन कोणतं ते मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही 6 दिवस
कामकाज करता, 7व्या दिवशी देवाच्या मंदिरात येता, 7वा दिवस परमेश्वरासाठी पवित्रपणे पाळता, तर देव तुमचे 6 दिवस आशीर्वादित करतो. म्हणजे हे जगामध्ये चालू आहे. तुम्ही चर्चला जाता, देव आता सगळीकडे सगळेच लोक चर्चला जातात, सगळ्यांचे देव 6 दिवस आशीर्वादित करतो. तुम्ही दशांश देता, तुमचे 90 भाग देव आशीर्वादित करतो, ते पण प्रभावित नाहीये. त्याच्यानं तुम्ही देवाची आज्ञा पालन केली, आज्ञा पालनाचे सगळे आशीर्वाद तुम्हाला देवानं दिले, तुम्हाला बरकत दिली. तुमच्या कमाईचं आणि लाख कधी खुंटले नाही. दशांश देणारे जे लोक, जर देत असताल तर सांगतो, देत नसाल तर तुमच्यासाठी कुठलंच अभिवचन नाही. दशांश देणाऱ्या लोकांचं संबंधानं पवित्र शास्त्र सांगतं की जो 10वा भाग देतो, परमेश्वर या 10वा भागातले सगळे आशीर्वाद त्याला देतो, ते पण प्रभावित जीवन नसणार आहे. तुम्ही आराधना करता, आराधनेच्या द्वारे आराधनेचा आशीर्वाद कोणता आहे तोही मग तुम्हाला जाता जाता मी सांगेल. दावीद कराच्या कोशासमोर नाचला, त्यानं आराधना केली आणि असं लिहिलं, मग तो गेला आणि आपल्या लेकरांना त्याने आशीर्वाद दिले. म्हणजे आराधना करणारा व्यक्ती हा आशीर्वाद वाहणारा व्यक्ती असतो. आशीर्वाद पण तुम्हाला मिळाला. तुम्ही आराधना केली, तुमच्यातनं आशीर्वाद वाहू लागले. तुम्ही आता लोकांच्या संपर्कात जाल, दाविदानं आपल्या लेकरांना आशीर्वाद दिले, तसे तुम्ही आशीर्वाद देऊ शकता आराधना केल्यामुळे. मग लक्षात ठेवा, हे सगळं कॉमन झालं हो. आराधना करता, दशांश देता, चर्चला जाता, हे सगळं कॉमन. आज तुम्ही बघा, जगात सगळीकडे चर्च चालू आहे. आजचा रविवार म्हटल्यावर सगळीकडे चर्च चालू आहे, प्रत्येक जण चर्चला गेलेले आहे. पण सगळे कुठं प्रभाव टाकतात येशूवरती? मग प्रभावी जीवन कोणतं आहे? या दासाकडनं आपल्याला शिकायला मिळतं. त्याचा दास आजारी पडला आणि तो त्याच्या दासाविषयीचं प्रेम, चाकराविषयीचं प्रेम व्यक्त करताना येशूकडं त्या दासासाठी प्रार्थना करतो. म्हणजे अशी प्रभावित व्यक्ती मंडळीमध्ये असावी की ती व्यक्ती आपल्या मंडळीमध्ये, चर्चमध्ये असणाऱ्या सामान्य लोकांचं ओझं घेऊन प्रार्थना करणारी पाहिजे, सामान्य व्यक्तीचं. आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुमच्या मंडळीतल्या आजारी लोकांना भेटायला किती लोक गेले? आम्ही फक्त म्हणतो बरेच काय सिस्टर फोनवरती, आणि शास्त्र काय सांग, तू आजारी होता तेव्हा मला भेटायला आला, तू आजारी होता त्यास तुम्हाला भेटायला आला. मग प्रश्न तोच आहे, तुम्ही तुमच्या परिवारातल्या लोकांच्या आजारपणाची काळजी करता, पण हा जो शताधिपती आहे तो आपल्या चाकराची काळजी करतो, त्याच्या घरातला नोकर, त्या नोकरासाठी त्याच्या प्रार्थना आहे. प्रश्न तोच आहे, तुम्हाला ख्रिस्त कळाला, तुम्हाला येशूची ओळख पटली, आणि आम्हाला एक मनुष्य यरुशलेम सोडून जाताना लुटारूच्या हाती सापडला. आता हा दाखला प्रभूनं का दिला त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. का त्या ठिकाणामध्ये हा दाखल्याची नोंद करावी लागली? सगळे दाखले नोंदताना या दाखल्याला स्पेशल प्रकारे नोंद करावी लागली. का नोंद करावी लागली? एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि लुटारूने त्याला चोप दिला, त्याची वस्त्र काढली, त्याला जखमा केल्या आणि त्याला तिथं टाकून दिला. आता बघा, याजक आणि लेवी त्या रस्त्यानं गेला आणि त्यानं त्या माणसाकडे पाहिलं सुद्धा नाही. कोणी पाहिलं नाही? याजक आणि लेवी. आणि नियम काय होता? याजक लेवीनी नग्नता पाहायची नाही. कुठल्याच याजकानं नग्नता पाहायची नाही, नग्नता दाखवायची नाही. आता याजक काय म्हणतो, लेवी काय म्हणतो, अरे तो उघडा आहे, आता मी कसं काय त्याला वस्त्र टाकू? म्हणजे त्यानं जबाबदारी झटकली. बरं, कारण काय? यानं यरुशलेम सोडलं. यरुशलेम म्हणजे देवाचं मंदिर सोडलं, देवाचं सानिध्य सोडलं. मी ऐका काय सांगतो, काही लोक त्यांनी तुमचं मंदिर सोडलं असेल, कदाचित वादामुळं, तुमचं एकमेकाशी पटलं नाही याच्यामुळं, किंवा त्याच्या चुकीमुळं. काही हट्टी असतात, त्यांना चर्च मधली व्यवस्था पटत नसते, किंवा त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वागायचं असतं. जो व्यक्ती देवाच्या मंदिरातनं बाहेर जातो त्या व्यक्तीला हा लुटारू, हा चोर, हा सैतान हा पकडतो, मारतो आणि पहिलं त्याला नग्न करतो आणि मग त्याच्या शरीरावरती जखमा देतो. पण आता हा मनुष्य शताधिपती प्रभाव टाकतो, तसं मंडळीतल्या लोकांनी प्रभावित जीवन कसं जगावं? जरी त्यानं चर्च सोडलं, जरी तो देवाच्या मंदिरापासून दूर गेला, आणि जर त्याचं काही बरं वाईट झालं तर मंडळीच्या लोकांनी ते नाही म्हणायचं, आम्ही लगेच एकमेकाला फोन करून सांगतो, बघितलं चर्च सोडलं आणि कसं वाटोळं झालं. म्हटलं होतं सोडू नका, माझं ऐकलं नाही हो. म्हणजे तुमची गडबड काय, माझं ऐकलं नाही, देवाचं नाही. पण एक चांगला शमरूनी त्या वाटेनं जाताना त्या माणसाला त्याने विचारलं नाही, बाबा तू कुठल्या चर्चचा मेंबर, यरुशलेम का सोडली, अमकं का झालं. त्यानं पहिले म्हटलं, नाही, याच्या जखमेला पहिल्यांदा मला द्राक्षरस लावला पाहिजे. प्रभावित जीवन कोणतं माहिती का? एक विश्वासणारा संकटामध्ये सापडल्यावर दुसरा विश्वासणारा त्याला मदत करतो, हे जीवन प्रभावी जीवन आहे.
एका विश्वासणाऱ्यानं दुसऱ्या विश्वासणाऱ्याची मदत करणं. लक्षात ठेवा, आत्मे जिंकणं म्हणजे नेमकं काय? अग्नीतनं ओढून ओढून एकाचं तारण करा. अग्नीतनं ओढून. माणसाची प्रवृत्ती आहे. आज तो तुमच्या बरोबर राहील, उद्या तुमच्या विरोधामध्ये जाईल. ही मानवी प्रवृत्ती आहे. अहो, तो सैतान आहे. यहूदा हा चोर होता, येशूला माहिती होतं. तरी सुद्धा येशूनं आपल्या ताफ्यामध्ये त्याला ठेवलं. बघा, माशाच्या पोटातली 2 नाणी येशूला कळाली नाही का? तोंडला जा, गळ टाक, एक मासा समुद्रामध्ये सापडेल. त्या माशाच्या पोटात 2 नाणे त्याला सापडेल. एक कैसराला, एक याजकाला देऊन. आता माशाच्या पोटातली 2 नाणी याला कळली. ह्या भामट्याने किती पैसे चोरतो हे कळत नव्हतं का? तरी सुद्धा त्यांनी त्याला ताफ्यात ठेवलं. तोंडला खजिनदार तूच. आणि प्रत्येक चर्चमध्ये बघा एक लेबल आहे, खजिनदार चोर. प्रत्येक चर्चमध्ये खजिनदार म्हणलं की चोर. आणि मग आम्ही खजिनदार, अरे यहूदा चोर होता. मग आम्ही काय म्हणतो, हा खजिनदार काढायचा आणि तो ठेव. येशू म्हटलं हाच खजिनदार ठेवायचा. का? याचं पोट फुटेल, याचं पोट फुटेल, याला फाशी घेऊन मरावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा, न्याय देवाकडे सोपवा. देव योग्य न्याय करत असतो. तुम्ही या पृथ्वी तलावरती कधीच अशी गडबड करू नका. जे प्रभूनं तुम्हाला दिलं तेवढंच तुमचं धार्मिक काम. कोणतं काम? त्या व्यक्तीला यरुशलेम सोडून जाताना चोरानं लुटलेलं आहे, त्याची वस्त्र काढली, त्याला अर्धमेला टाकून दिला. पहिल्यांदा त्याला वस्त्र घाला. आता बघा, एक व्यक्तीनं देवाचा मार्ग सोडला, संकटामध्ये तो सापडला आणि तुम्ही त्याच्याकडे गेला. शताधिपती त्याचा चाकर आजारी पडला आणि त्या आजारी चाकराची कैफियत घेऊन येशूकडे गेला. आता तुम्ही कोण आहे? सभासद, तुम्ही देवाचे लोक. तुमच्या कानावरती तुमचा बंधू, तुमची बहीण जी यरुशलेम सोडून गेली, जिनं देवाचा मार्ग सोडला. अहो, देवाचा मार्ग सोडल्यावर प्रत्येक व्यक्ती उद्ध्वस्त होतोच. हा नियमच आहे प्रभूचा. नामी जेव्हा बेथलेहेम यहूदामध्ये दुष्काळ पडला तर तिथं असं लिहिलं की आपल्या परिवारासह तिने बेथलेहेम यहूदा सोडला. आता बघा, फक्त तिच्या परिवारानं सोडला. आणि मी बऱ्याच वेळा प्रचार करताना सांगतो की बेथलेहेम यहूदा सोडताना दुष्काळ पडल्यामुळं नामीला भेटायला कुठलाच परिवार बेथलेहेम मधला गेला नाही. नामी चालली. कोणतरी जाऊन म्हणायला पाहिजे, अगं काळजी करू नको, माझ्या घरातली अर्धी भाकर तू खा, अर्ध्या घरातली अर्धी भाकर मी खाते. देवाच्या लोकांची भावना तर ती असली पाहिजे. तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला तू अन्न दे, तो उघडा असेल तर त्याला वस्त्र दे. आता हे बेथलेहेम यहूदामध्ये राहणारे लोक, नामी चालली, जाऊ द्या. आम्ही पण म्हणतो जायचं, जा सोडून चर्च, जा का तुमच्या वाचून काही घडत नाही, जावा मारा. ही भावना कधीच प्रभावित येशूवरती टाकत नाही. मग काय झालं माहिती का? आता त्याच्यातला गाभा मी तुम्हाला सांगतो. नामी गेली. आता नामी गेल्यावर जाताना तिचा पती, तिची मुलं सगळं तिच्या बरोबर होते. तिथं गेल्यावर तिचं लग्न झालं आणि मग तिला सुना मिळाल्या. पण नंतर तिचा नवरा मेला, नंतर तिची मुलं मेली आणि तिच्याकडे 2 सुना राहिला. मग नामीला कोणीतरी वार्ता सांगितली. काय वार्ता सांगितली? बेथेल यहूदा मधला दुष्काळ संपला आणि नामी तुझं वतन तिथे परत तू ये. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. प्रभावी जीवन कोणतं? ज्या मंडळीमध्ये तुमच्या लोकांना बाप्तिस्मा दिला, त्यांच्या तारणासाठी तुमच्या पाळकानं रात्रंदिवस अश्रू गाळले. परंतु लक्षात ठेवा, काही कारणानं ते बाहेर गेले असतील, पण तुमचा पाळक अजूनही प्रार्थना करत असतो. जसा उधळ्या पुत्राचा बाप उधळ्या पुत्राच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता, माझा मुलगा परत येईल, माझा मुलगा परत येईल. खरी मंडळी ती मंडळी प्रभाव टाकती. कोणती मंडळी? हरवलेला आत्मा परत येईल, गेलेला आत्मा परत येईल. म्हणून दावीद ज्यावेळेस शौलाकडे जातो आणि शौल त्याला विचारतो, अरे गल्ल्याच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी आणि तुला युद्धाचा कोणता अनुभव? तो म्हणतो, माझ्या कळपातलं एक मेंढरू सिंह घेऊन गेला, पण मी त्या एक मेंढराला जाऊ दिलं नाही. मी सिंहाशी लढून माझं मेंढरू परत आणलं. हे आणि या चर्चला, या मंडळीला मी हेच सांगेल, एकही मेंढरू सिंहाला खाऊ देऊ नका. जर सिंहाच्या जबड्यात मेंढरू असेल तर परत घेऊन या. ही मंडळी प्रभावित मंडळी आहे. एकही आत्मा जाऊ द्यायचा नाही हो. लक्षात ठेवा, त्या आत्म्यांसाठी तुम्ही रडला, तुम्ही अश्रू गाळले. पौल काय म्हणतो माहिती का? एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी मला प्रसूती वेदना होतात. आणि प्रसूती वेदना पुरुषांना नाही कळणार, स्त्रियांना कळतं. जेव्हा ते गर्भ पोटामध्ये असतो, त्या पोटातल्या गर्भासाठी त्या आईला किती त्याग करावा लागतो.
तिला जेवण पण खाता येत नाही. उलटी पहा, ते गरोदर असणारी स्त्री, ते लेकरू आतमधलं पचू देत नाही, अन्न खाऊ देत नाही, उलटीच्या रूपानं बाहेर पडतं. 9 महिने जो तिचा त्रास आहे, तुम्हाला माहिती का, पाळकाला सुद्धा गर्भधारण करण्यासाठी तो उपवास तापास करतो. एक आत्मा तारणामध्ये येण्यासाठी जे त्याचे उपवास तापास असतात, त्याचे अश्रू गाळणं असतं, त्याचं रडणं असतं की प्रभू याला देवाच्या राज्यामध्ये आणि देवाच्या, आणि तो आत्मा सहज माघारी गेला तर त्या पाळकाला किती वेदना होतात, किती त्रास होतो त्या पाळकाला विचारा. परंतु जर मंडळीमध्ये शताधिपती सारखे लोक असतील ना, एकही आत्मा जाणार नाही. चाकर गेला नाही, चाकर मरू दिला नाही, तसं तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये कोणालाच मरू देऊ नका. प्रार्थना करा त्यांच्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना ही प्रत्येक व्यक्तीला वाम मार्गापासून परत आणते. मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करत होती. पेत्र बंदिशाळेमध्ये होता आणि शास्त्र सांगतं मंडळीच्या प्रार्थनेनं पेत्राची बंधनं गळून पडली आणि मंडळी जिथं प्रार्थना करत होती पेत्र तिथं पुन्हा आला. आता जाता जाता मी तुम्हाला अभिवचन देतो, अशी प्रार्थना करा, गेलेले आत्मे परत तुमच्या प्रार्थनेने आलेच पाहिजे, कारण हे प्रभूचं अभिवचन आहे. आणि ही मंडळी प्रभाव टाकणारी मंडळी आहे, प्रभाव टाक. पण 100% त्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला बांधावं लागेल का, तर मंडळी तेवढी प्रभावित असेल, प्रार्थना करणारी मंडळी असेल. एक प्रार्थनेचा प्रभाव जीवनावरती पडला पाहिजे. म्हणून त्यानं जी प्रार्थना येशूकडे केली, त्यानं आपल्या चाकरासाठी प्रार्थना केली. आज प्रश्न मला तुम्हाला विचारू, किती आजारी आत्म्यांसाठी तुम्ही प्रार्थना केली? काही आत्मे आजारी आहेत. आजारी आत्मे म्हणजे जे चर्चला येत नाही ते आजारी आहेत. आजारी लोक काय ते हालचाल करत नाहीत. आम्ही पण म्हणतो ना, ती येते चर्चला नुसती हाताची घडी तोंडावर बोट घालून बसते, हालत नाही, डोलत नाही. आजारी येत होते, त्यांचे हात नाही वर जात, आजारी आहे. काही बसलेले आहेत, काही घरातच आहेत, हालचाल करू शकत नाहीत, काही आत्मिक जीवनामध्ये झोपलेले आहेत. परंतु तुम्ही देवाजवळ त्यासाठी प्रार्थना केली का, प्रभू यांना प्रभावित कर, यांना बरं कर, यांच्यासाठी काही ना काहीतरी चांगल्या योजना कर, तुझ्या आत्म्याचं कार्य घडू दे. तिसरी गोष्ट वाचूया, अजून एक गोष्ट त्या ठिकाणामध्ये, प्रभावित टाकणारं जीवन. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहुमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशू विषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले. तिसरी गोष्ट, यहुद्यांच्या मंडळीकडे, यहुद्याच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवलं. अजून एक प्रभावित जीवन कोणतं माहिती का, जे ख्रिस्तावरती, येशूवरती प्रभाव टाकणार जीवन कोणतं? या वडील मंडळाकडे जाऊन हा जो शताधिपती आहे तो त्याची साक्षच इतकी सुंदर आहे की वडील मंडळ सुद्धा त्याच्या प्रभावाखाली येतं. मी असं म्हणतो, चर्चमध्ये तुमचं वावरणं इतकं सुंदर असलं पाहिजे ना, चर्च मधला प्रत्येक वडील तुमचा रिस्पेक्ट करणारा वडील असलं पाहिजे, असलं आदर्श जीवन तुमचं असलं. दुसऱ्या भाषेमध्ये तुमचे संबंध सगळ्यांबरोबर चांगले पाहिजे, रिलेशन मेंटेन करता आले पाहिजे. बऱ्याच ठिकाणामध्ये आमच्यामध्ये काय भावना असते का, बहिणींची किंवा भावांची, तो याच्याशी माझं पटत नाही आणि हा व्यक्ती मला चर्च सोडून जाण्याचं कारण लोक हेच आहे, पटतच नाही ना, पण याला पाहिलं की माझं डोकं फिरतं. ते म्हणते बहिणींमध्ये असलं, तिला बघितलं ना माझी तळ पायाच्या मस्तकाला जाते, एवढे पेटता. आणि प्रार्थना काय करता, प्रभू मला स्वर्गात घेऊन जा. देव म्हणतो तुझी शेजारी ती जिचे बघितल्यावर तुझं डोकं फिरतं आणि तू पेटती ना, तुला आग लागते ना, ती तुला शेजारी ठेवेल. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, देव सगळ्यावर प्रेम करतो, सगळ्यावर प्रेम करतो. देव म्हणजे काय तुमचा नवरा नाहीये. तुम्ही सांगता हातात हात दिला तर याद राखा, त्यांच्यापासून लांब राहा. देव नाही तसं करत. तो तुम्ही पाप्यावर पण सूर्य उगवतो आणि धार्मिकावर पण सूर्य उगवतो. कारण प्रभूची योजना काय माहिती का, यहुदाला सुद्धा त्यांनी आपल्या ताफ्यामध्ये ठेवलं. का ठेवलं? चान्स दिला नाही तर यहुदा शेवटी मला दोष देईल. प्रभू एक संधी दिली असती तर कदाचित मी बदललो असतो, परंतु प्रभूनं मरेपर्यंत त्याला संधी दिली आणि शेवटी वेळ निघून गेल्यावर तो दान कोशामध्ये पैसे टाकतो आणि आता वेळ हातातून निघून गेली, पण प्रभूनं त्याला मरेपर्यंत संधी दिलेली होती. पेत्रानं येशूचा 3दा नाकार केला, शिव्या दिल्या, पण येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर
जेव्हा मरियेला भेटतो त्यास मरियेला सांगतो, सर्व शिष्याला जाऊन सांग मी उठलोय, पण पेत्रला विशेष करून सांग. का? कारण त्याला पेत्राची काळजी होती. हा पेत्र, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रभावित करणारी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता विचार करा, त्या 10 शिष्यांबरोबर मी पण होतो. आता शास्त्रामध्ये नोंद केलं बरं का, पेत्रानं येशूला शिव्या दिल्या, म्हणजे सगळ्यांनी ऐकल्या बरं का शिव्या दिल्या. आता त्या ताफ्यामध्ये जर मी असतो, 10 मध्ये मी असतो, पेत्राने शिव्या दिल्या ना, मी पहिले मोबाईल करून सांगितलं असतं, अहो तो काय डांबरट पेत्र येशूच्या उरावर बसायचा, जवळ मला कधी येशूच्या जवळ येऊ दिलं नाही, आणि बघा पहिल्या शिव्या त्यांनीच दिल्या. ही सगळी बातमी सगळ्या बिलिव्हर्सने, अहो एक गोष्ट समजू दे, अख्ख्या चर्चमध्ये पसरली जाते, आणि तो व्यक्ती चर्चमध्ये पाऊल टाकतानाच त्याला कळतं काहीतरी गडबड झाली, माझ्याविषयीची बातमी कोणीतरी पसरवली, आणि सगळ्या शंका कुशंका त्या ठिकाणात निर्माण होतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, येशूला हे माहिती होतं की हा पेत्र या विश्वासणाऱ्यांमुळे माघारी जाईल, आणि मग पेत्रला येशू काय सांगतो माहिती का, मरियेला जाऊन पहिल्यांदा पेत्रला सांग. का? कारण शिष्यांना यांनी दिलेल्या शिव्या समजल्या, पण या येशूला माहिती होतं हा पेत्र जेव्हा पुन्हा एकदा याच्या तोंडानं मला अपशब्द वापरले, पण हा पेत्र पुन्हा एकदा त्याला क्षमा करून मी उभा करेल, तर या पेत्राचं तोंड मी माझ्यासाठी वापरेल, तर या पेत्राच्या द्वारे जे मोठं काम होणार आहे. काय काम घडलं? या पेत्रानं जेव्हा तोंड उघडलं, 3 लोकांसमोर त्याने येशूला शिव्या दिल्या, पण तो पेत्र पवित्र आत्म्याने भरला, आणि येशूने त्याला पुन्हा एकदा शिष्य बनण्याची संधी दिली. तोच पेत्र उभा राहतो आणि शुभवर्तमान सांगतो, 3000 लोकांचा बाप्तिस्मा होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती बदलण्याची संधी प्रभू देत असतो. म्हणून लक्षात ठेवा, या ठिकाणामध्ये यानं काय केलं तर आपल्या चाकरासाठी मध्यस्थी केली, आणि सगळ्यांशी त्याचे संबंध मेंटेन त्याने ठेवले. चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीशी तुमचे संबंध मेंटेन ठेवा. प्रत्येक व्यक्तीनं तुमच्याविषयी चांगलंच बोललं पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांनी तुमच्याविषयी कितीही वाईट बोललं तरी वाईट वाटून घेऊ नका, कारण ते येशू विषयी सुद्धा चांगलं बोलले नाही. आम्ही लगेच खरं खोटं करायला जातो नाही का. मला परवा एक ठिकाणात कुठेतरी प्रार्थनेला गेलो, त्या ठिकाणी सांगितलं, म्हटलं पाळक साहेब आता मला उपदेश पण करू वाटत. म्हटलं का? जरा काय बोललं ना, मी त्याचं पाप एका कोपऱ्यामध्ये जाऊन चूक करतो, मग तो माझ्याकडे काय बोलला नाही, मग ब्रदर लोकांकडे गेला, पाळक माझ्याविषयी असे बोलले, मी तसा आहे का? अहो मी गपचूप सांगितलं आणि सारे गावभर केलं, उलट त्याचंच पाप त्यांनी सगळ्या गावात पसरवलं. असत्य खरं खोटं करत बसू नका. ज्या दिवशी सत्य प्रगट होईल त्या दिवशी तुम्ही निर्दोष ठराल, जसं येशू निर्दोष ठरला. आणि तुम्हाला निर्दोष लोकांसमोर ठरवण्याची गरज नाही. लोक त्यांची मागणी आहे, बरब्बसला मोकळं करा आणि येशूला क्रुसावरती द्या. म्हणून तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन लोकांनी चांगलं म्हणावं असं जगू नका की लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे. उलट तो म्हटला, माझ्या नावामुळे लोक तुम्हाविषयी लबाडीने वाईट बोलतील, तुमची निंदा करतील, हे लोक तुमच्याविषयी बोलणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोकांच्या बोलण्याचा प्रभाव येशूवरती एवढा पण होत नाही. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणाल का? आता बघा, तुम्हाला पटवून देतो, उगाच मोगम बोलण्यात काही फायदा नाही. येशूचं लोकांचं बोलणं कधीच येशूवरती प्रभाव करत नाही. एकदा व्यभिचारी स्त्री व्यभिचार करताना पहाटेच्या समयी लोकांना सापडली, आणि येशू सभास्थानामध्ये शिक्षण देत होता. ऐका, आणि हे लोक त्या बाईच्या घराकडे गेले, जसं काय तिच्या घरावर डोळा ठेवून होते की हा माणूस तिच्या घरात शिरला की आपण हिला पकडायचं, आणि बायबल घेऊन गेले बरं का, सगळेजण बायबल हातामध्ये घेऊन गेले, आणि ती बरोबर व्यभिचार करताना सापडली, आणि तिला घेऊन आले. येशू समोर उभं केलं, शास्त्र उघडलं. प्रभूजी, शास्त्रात असं लिहिलं, व्यभिचार करतानाच कोणी सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावा. आता यांचं बोलणं ईश्वर किती प्रभाव टाकतं ते मी तुम्हाला सांगतो. ती व्यभिचार करताना सापडली, ती पाप करताना सापडली. मग येशूला त्यांनी प्रश्न केला, तुमचं मत काय आहे? तो म्हटलं बरोबर आहे, व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं, हे अगदी बायबलमध्ये सांगितलं, आणि ते टळलं जाणार नाही. हिला दगडानं ठेचून मारायचं, तुमच्या हातात पण दगड आहे, पण अट ही आहे, पहिला दगड त्याने मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलंच नाही. तरी पण थांबले लोक. त्यांना असं वाटलं, आम्ही धरलंय ना, आम्हाला कोणी धरलंय? आम्ही हिला धरलंय, पण आम्हाला कोणी धरलंय? पण जेव्हा तुम्हाला कोणी धरत नाही तेव्हा बरोबर येशू धरतो. ज्याच्या हाती सासा तो पारधी. तुमचं पाप लोकांनी धरलं तर तुम्ही पापी, पण यांचं पाप गुप्त ते देवाला माहितीये. तो म्हणतो, तुझं बसणं, तुझं उठणं, तुझं चालणं, तुझं बोलणं आणि तुझे विचार सुद्धा मी जाणतो. आता येशूचं शिक्षण त्याच्या पलीकडे. तो म्हणतो की
व्यभिचार करणं म्हणजे दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरणं व्यभिचार. आता येशू अजून एका ठिकाणामध्ये म्हणतो व्यभिचार म्हणजे एखाद्या स्त्री संबंधानं तुझ्या डोक्यात वाईट विचार आला तरी तू व्यभिचार करतो. आता विचार करा, या सगळ्या लोकांना असं वाटलं आम्ही कुठं व्यभिचार केलं, कुणाची बायको आणली, कुणाकडं आणि कुणाच्या घरामध्ये गेलो, आमचं पाप कोणी पकडलं नाही. मग दगड घेऊन थांबलेले सगळे लोक त्या ठिकाणामध्ये येशू एकेकाचं नाव जमिनीवरती लिहायला, मिस्टर मनोज तेलोरे आणि तुम्ही अमक्या अमक्या दिवशी पानाच्या टपरीवरती गुटखा खाताना कोणी बघितलं नाही पण मी बघितलं. तुम्ही गुटखा खाऊन, पान खाऊन, तंबाखू खाऊन थुकून तो चूळ भरून प्रभोजनाला आला होता, ते सगळं मी बघितलं होतं. आणि नाव लिहिल्याबरोबर हा गुटखा प्लेअर बाजूला सरकला, दगड टाकला आणि बाकीचे अरे हा का पळाला, तो जाता जाता सांगेल माझं नाव लिहिलं तुझं पण येईल गपचूप बाजूला सर. आणि बघता बघता सगळा जमाव रिकामा झाला. आता या लोकांनी येशूला, या बाईला घेऊन आले प्रभावित करण्यासाठी, ही बाई पापी आहे. आता येशूचं या लोकांचं बोललं खरंच येशूवरती प्रभाव टाकलं का. येशू काय विचारतो, बाई तुला कोणी दंड दिला नाही का. ते म्हटले कोणीच नाही. जा मीही तुला क्षमा करतो, इथून पुढे पाप करू नको. म्हणजे येताना ती व्यभिचारी होती, जाताना ती क्षमा पावलेली स्त्री होती. हे आहे आमचं जीवन. प्रभूकडे येताना तुम्ही अशाच प्रकारचं जीवन. म्हणून मी तुम्हाला सांग, संबंध सगळ्यांबरोबर नीट ठेवा, कोणाशी वाईट संबंध ठेवू नका. तो कितीही पापी असला, नीट ऐका माझं बोलणं, आज तो किती पापी असला, त्या व्यक्तीचं परिवर्तन करणं माझ्या प्रभूला शक्य आहे. त्या व्यक्तीचं जीवन बदलणं प्रभूला शक्य आहे. आजची स्थिती यावरती विश्वास ठेवू नका. मला अजून एक 2-3 मुद्दे संपवायचे आणि मग मी हा संदेश संपवेल. 2-3 मुद्दे पाहू मग संपूया. हा पुढे 5 वचन. कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो. नाही, त्याच्या अगोदर त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे. योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो. पहा, मंडळीमध्ये, चर्चमध्ये प्रत्येक व्यक्तीची देव योग्यता पाहत असतो. लक्षात ठेवा, तुमची योग्यता कधी प्रभाव टाकणार आहे, तुमची योग्यता काय, काय देवाच्या मंदिरासाठी, काय प्रार्थनेसाठी, आत्मिक जीवनासाठी तुम्ही काय केलेलं आहे. तुम्ही प्रार्थना करताना तुमची योग्यता कधीच तपासत नाही, खरंच मी पात्र आहे का. उधळ्या पुत्र जेव्हा आपल्या बापाकडे परत माघारी आला त्यास तो काय म्हणतो माहिती का, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही. म्हणजे त्याला कळालं मी चुकलो, काही गोष्टी माझ्यातून चुकीच्या घडल्या. आम्ही पण जगामध्ये जातो, आम्ही पण उधळ्या पुत्रासारखं आमचं नेचर असतं. जगात जाऊन आमच्यातनं पाप घडलं जातं आणि पाप घडल्यानंतर आम्ही प्रभूकडे येऊन ती धारणा आमच्यामध्ये आहे का, प्रभू माझी योग्यता गेली, मी अपात्र आहे. शास्त्रामध्ये तुम्ही बघा, मोशे ज्यास प्रभूनं त्याला निवडलं आणि प्रभू त्याला निवडत असताना तो म्हणतो जा माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी मी तुला पाठवतो. मोशेची भाषा काय, देवा तेवढ्या योग्यतेचा मी नाही, माझ्यापेक्षा अरुणाला पाठव, मी जड ओटाचा आहे. देव कोणाला निवडतो माहिती का, जो आपली योग्यता तपासून प्रभू समोर नम्र होतो त्या व्यक्तीला प्रभू निवडतो. देवासमोर तुमचं आणि कुठल्याच प्रकारची बढाई मारू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज तुम्ही जे आहात ना, फक्त देवाच्या कृपेनं आहात. मी जे तुमच्या समोर आहे, माझं भाषा, माझं बोलणं, 30 वर्ष मी देवाचं वचन सांगतो, याच्यानं मी तुमच्या समोर उभा नाहीये. मी त्याग केला म्हणून तुमच्या समोर उभा नाही, प्रभूनं कृपा पुरवली म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि तुमच्याकडे पण जे आहे ना ते प्रभूच्या कृपेने. म्हणून जेव्हा देवाच्या मंदिरात येताना तेव्हा तुमची योग्यता काय माहिती का, तो म्हणतो मी अयोग्य दास. पौल म्हणतो या अयोग्य दासाला तू वापरलं. आमची योग्यता काय, आम्ही अयोग्य आहोत, हीच आमची योग्यता आहे. आणि जेव्हा आम्ही अयोग्य ठरतो ना तेव्हा प्रभू आम्हाला योग्य ठरवतो. इकडं या लोकांनी सांगितलं हा त्या योग्यतेचा आहे. लक्षात ठेवा, तुमची योग्यता चर्चमध्ये सिद्ध करण्यासाठी कधीच जाऊ नका. बरेच वेळा आमच्याकडनं ते घडतं. आम्ही म्हणतो आम्ही एवढं चर्चसाठी केलं, आमच्यासाठी पाळक का करत नाही, आमच्याकडे लक्ष का देत नाही. तुम्ही तुमची योग्यता दाखवायला गेला. काय म्हणायचं माहिती का, प्रभूनं हे सगळं करण्यासाठी मला लायक बनवलं, मला लायक बनवलं, मला देण्याची कृपा दिली, मला वाजवण्याची कृपा दिली. असं नका म्हणू माझं टॅलेंट. बरेच ठिकाणामध्ये वर्शिप लीडरमध्ये ते असतं, तुमचे वर्शिप लीडर चांगले आहेत आणि खूप आत्म्यानं भरलेले आहेत, मला तुमची टीम खूप आवडली, पोरं चांगले पवित्र आत्म्यानं भरून देवाची आराधना करते, असंच आराधना करत पुढे जा. असं म्हणू नका की हे आमचं टॅलेंट आहे, असं म्हणा देवानं आम्हाला कृपा पुरवलेली आहे आणि ही गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे. ही गोष्ट अभिषेक आणण्यासाठी चांगली असणार आहे. परमेश्वराचा अभिषेक. मिखल म्हणती हलकट मनुष्य
दावीद त्याच्यावर वाद करत बसला नाही, तुम्हाला हलकट का म्हटली. आता विचार करा, जर तिथं आपल्या कोल्हापूर साईडचा बायको जर नवऱ्याला हलकट म्हणली असती तर तिला गाडलीच असते नाही का नेऊन त्यांनी, का तर हलकट म्हटली. पण तिकडं दावीदाला माहिती परमेश्वरासमोर मला नालायकच ठरायचंय का, माझी लायकी देवासमोर नाहीये, पण जेव्हा तुझ्या समोर येईल मग तो लायकी काढताना तो काय म्हणतो, अगं देवाने मला एवढं लायक बनवलंय, तुझा बाप राजगादीवरती असताना मेंढरं चारणाऱ्या तुझ्या बापाची गादी त्यानं दिलेली आहे. परमेश्वरासमोर जाताना जेव्हा तुम्ही तुमची अपात्रता दाखवता तेव्हा देव तुम्हाला एवढं लायक बनवतो की राजासमोर सुद्धा तुम्हाला उंच करतो. प्रियांनो, तुम्ही देवासमोर नम्र व्हा. मला आवळे साहेबांचं खरंच कौतुक वाटतं. मी कधी पण मीटिंगला आलो ते येतात, वचन ऐकतात, ते असं नाही म्हणत की मी आमदार आहे, मी खासदार आहे, आमचं घर पॉलिटिशियन आहे. नाही, हे आल्यावर अगदी सामान्य व्यक्तीसारखं येऊन बसतात. मी बऱ्याच वेळा तिथे आल्यावर नाही, स्टेजवरती नाही, तिकडं खाली खाली जाऊन बसतात. का देवासमोर आम्ही एकदम शुद्र आहोत. आणि जेव्हा देवासमोर तुम्ही सामान्य बनताना देव जगासमोर तुम्हाला असामान्य बनवतो. हे बायबल मधलं रहस्य आहे. प्रभू तुमच्याकडे पाहतो. प्रिया, देवाच्या घरासमोर आल्यावर तुम्हाला असंच राहावं लागतं. देवासमोर तो म्हणतो की त्याची योग्यता तेवढी आहे. आणि अजून त्याच्यातलं एक दोन गोष्टी पाहू आणि मग संपू. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले की आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे. कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो, राष्ट्रावरती प्रेम करणार आहे आणि ह्यानेच आमच्या करता सभास्थान बांधून दिले आहे. योग्यता काय, देवासमोर तुमची योग्यता काय. आता या व्यक्तीची योग्यता काय, हा जो व्यक्ती आहे तो म्हटला हा व्यक्ती लायक आहे, याची प्रार्थना तुम्ही ऐकावा. ऐका, आता तुम्ही योग्यतेचे आहात का ते तुम्हाला त्याचा प्रश्न करायचा. दोन गोष्टी. एक, हा राष्ट्रावरती प्रेम करणार आहे, हा राष्ट्रावरती प्रेम करणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यात, ज्या गावात, ज्या मंडळीमध्ये तुम्ही राहता ना, तुमची योग्यता काय माहिती का, तुम्ही ज्या मंडळीत राहतात त्या मंडळीवरती प्रेम करणारे लोक असले पाहिजे. ही पहिली तुमची योग्यता आहे. मंडळीवरती प्रेम करा. ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्या जिल्ह्यावरती प्रेम करा. ज्या घराण्यामध्ये तुमचा जन्म झाला त्या घराण्यातल्या लोकांवरती तुम्ही प्रेम करा. आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का, देवानं जगावरती एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. आता तुम्हाला तुमच्या इचलकरंजीचा उद्धार व्हावा तर स्वतःला देऊन टाका. प्रेम तुम्ही त्याच्यात देऊन टाका स्वतःला. तळमळ असू द्या तुमच्यामध्ये, राष्ट्रासाठी तळमळ. या शताधिपतीची राष्ट्रासाठी तळमळ आहे. तुम्हाला तुमच्या मंडळीसाठीची काय तळमळ आहे, चर्चसाठी काय तुमची तळमळ आहे. तुम्ही येऊन नुसतं बसण्यासाठी चर्चमध्ये तळमळ पाहिजे. माझं चर्च, माझी मंडळी, माझ्या मंडळीतले लोक. ज्या व्यक्तीला तळमळ असतं, मंडळीवरती प्रेम असतं ना, तो मंडळीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये संलग्न राहतो, संयुक्त राहतो, बिलगून राहतो. मंडळीवरती प्रेम नसल्यावर एक मंडळी, दोन मंडळी, मंडळ्या फिरत राहतो, कारण त्याचं मंडळीवरती प्रेम नाही. आणि फिरणाऱ्या व्यक्तीला देव त्याची गती कधी स्थिर करत नाही. शास्त्रामध्ये असलेली देव मनुष्याची गती स्थिर करतो. कोणाची गती स्थिर? मंडळीवरती प्रेम करणारे लोक. कधी काही पण होऊ द्या. चर्चमध्ये, सगळ्या जगातल्या चर्चमध्ये भांडणं आहेत. कुठलं चर्च तुम्हाला सापडणार नाही. आम्ही बरेच लोक, नाही इथं आम्हाला कोण किंमत देत नाही, आता आम्ही तिकडं किंमत देतात तिकडं जातो. 4 दिवस किंमत देतात, नव्याचे 9 दिवस, जुने झाले की तिथूनही तुम्हाला फेकून देतात. हा नियम आहे. आता बघा, घरामध्ये पहिलं लेकूर, आता त्यांचं ते लेकूर छोटंसं बाळ आहे, आता ते आलं, त्याचं कौतुक करणार, ते इकडं फिरणार, तिकडं फिरणार, तिकडं फिरणार. आता ते 25 वर्षाचं टोंगडं झालं, फिरू देतील का हो? लहान लेकरं फिरू देणार का, तर छोटे आहेत ते, आणि त्याचं कौतुक करणार. मग दुसरं येतं, आता हे 5 वर्षाचं झालं आणि ते 5 महिन्याचं आहे, कुणाला जास्त लक्ष देणार? कुणाला देणार हो? बोला की. मग तुम्हाला 5 महिने, आता तुम्ही एवढे जुने आहेत आणि तुम्हाला ते कळतं की त्या 5 महिन्याच्या लेकराला आता काळजी घ्यायला पाहिजे, आम्ही मोठे झालोत, आमच्याकडे दुर्लक्ष केलं, पण आम्ही 25 वर्ष पाळकाने आम्हाला बघायला पाहिजे. पाळकाने बघितलं नाही की मंडळी चेंज. मंडळीवर प्रेम नाही, राष्ट्रावरती प्रेम नाही. राष्ट्रावरती प्रेम नाही तर देवावरती कसा प्रभाव टाकणार आहे? देवावरती प्रभाव टाकताना दावीद म्हणतो, मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. हे प्रभावित जीवन आहे. मंदिराचा द्वारपाल मला बनव, देवाच्या भवनामध्ये मला असू दे, देवाच्या घरामध्ये असणारे लोक तुम्ही असलं पाहिजे.
तिसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्ये, हा राष्ट्रावरती प्रेम करणार आहे. अजून, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्या करता सभास्थान बांधून दिले आहे. अजून काय हो? प्रभाव टाकणारं जीवन. बोला सगळेजण, आमच्या करता सभास्थान. सगळेजण जोरात बोला. म्हणजे परमेश्वरावरती प्रभाव टाकणारं जीवन कोण? जे लोक सभास्थान किंवा चर्च बांधतात ते लोक देवावरती प्रभाव टाकणारे लोक आहेत. आम्ही चाललं नाही तुमचं, कारण तुम्हाला प्रभावित जीवन काय ते समजलं. तुम्ही देवाच्या भवनासाठी काय मदत करता, कशा पद्धतीने मंदिर बांधता, कशा पद्धतीने देवाच्या मंदिरासाठी तुमचं काय योगदान आहे. मंदिर बांधताना शास्त्र सांगतं, चला आपण परमेश्वराचं भवन बांधू. आणि मी याला जोर का देतो माहिती का तुम्हाला? दाविदानं सगळी व्यवस्था मंदिर बांधण्याची केली. खिळे आणले, लाकडं आणले, दरवाजे आणले, बिजागऱ्या सुद्धा त्याने आणून ठेवल्या. आणि परमेश्वर त्याला काय म्हणतो माहिती का? तू मंदिर बांधायचं नाही, तू त्या योग्यतेचा नाही. आणि शलमोन जेव्हा येतो तेव्हा देव त्याला म्हणतो, आता मला तुझ्याकडून मंदिर बांधायचंय. लक्षात ठेवा, ज्याच्याकडनं देव मंदिर बांधून घेतो तो देवावरती प्रभाव टाकतो. मी तुमच्या मंडळीसाठी सुवार्ता घेऊन आलो. तुम्ही मंदिर बांधत आहात, देवावरती प्रभाव टाकणारे लोक तुम्ही बनलेले आहात. प्रभाव टाका, देवावरती प्रभाव टाका. असं प्रभावित जीवन. मी काय केलं पाहिजे तुम्हाला माहिती का? दर्शन मंडप बांधताना मंदिर कसं बांधायचंय ते मला चांगलं माहिती आहे. कसं मंदिर बांधायचंय, काय झालं, मोशेने सांगितलं, मंडळीमध्ये जाहीर केलं की मंदिर आपल्याला हे बांधायचं, दर्शन मंडप बांधायचं. आणि त्याच्यामधल्या सगळ्या वस्तू सोन्याच्या, देवाच्या वचनाप्रमाणे. देवाला डुप्लिकेट काही चालत नाही बरं का. पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो, देवाला हे तुम्हाला चालतं, सोने से कम नाही, गुम गया तो गम नाही, हे तुमच्याकडे चालतं. इकडं सगळं ओरिजिनल लागतं, इथं डुप्लिकेट काही चालत नाही, नाही का? इथं सगळं ओरिजिनल. मोशे म्हटलं सगळं ओरिजिनल, सोनं आणून द्यायचं. आणि जाहीर केलं. आता मंडळीमधल्या स्त्रिया त्या फार हुशार होत्या. ते म्हटले मिस्टरला सांगायचंच नाही, कारण मिस्टर सांगतात हे नाही द्यायचं, ते नाही द्यायचं, आपला संसार आहे, अमकं आहे तमकं आहे. मग त्यांनी काय केलं, बायकाने गपचूप आणून सगळं सोनं मोशेला द्यायला लागले. आणि पुरुषांना कळलं बायका काय देत नाही म्हणून ते पण आणून द्यायला लागलेत. आणि बघता बघता इतकं सुंदर मंडप बांधून झाला. शेवटी मोशे म्हटला, आता एवढं सोनं झालं, द्यायचं बंद करा. आणि त्यांना प्रश्न पडला, आपल्याकडे मेंबर एवढीशी आणि एवढं सोनं जमलं कुठून? मी तेच सांगतो तुम्हाला, हे चर्च इतकं प्रभावी चर्च असलं पाहिजे. जेव्हा इचलकरंजीचे लोक तुमच्याविषयी विचार करतील ना, ते म्हटले पाहिजे एवढीशे लोक आणि एवढं भव्य मंदिर कसं काय बांधलं. त्यावेळेस घडलं पाहिजे, प्रभूवरती आम्ही प्रभाव टाकला. ते प्रभावी जीवन तुमच्याकडनं घडलं पाहिजे. पुन्हा एकदा मी प्रभूला धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. वाचा परत वचन ते. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली आणि सांगितलं आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे. तो योग्यतेचा आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो. आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो. आणि ह्यानेच आमच्या करता सभास्थान बांधून दिले. यानंच आमच्या करता सभास्थान बांधून दिलं. ऐका, या मंडळीमध्ये काही असे लोक आहेत का ज्यांनी सभास्थान बांधण्यासाठी मेहनत घेतलेली? सभास्थान. लक्षात ठेवा, आमचं मिशन, आमचं विजन असं लिहिलं की परमेश्वराचं मंदिर आपण भव्य बांधूया. का भव्य बांधायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुमचा देव कसा आहे हे त्या मंदिराच्या भव्यतेवरून समजतं बरं का. लक्षात घ्या, देव कसा आहे. मग लोक म्हणतात नाही आमच्याकडं नाही हो, आमची मंडळी गरीब आहे. मंडळी गरीब नसती, मानसिकता गरीब असते. काल पण ते एक वचन मी तिथं ऐकलं, ह्याच्यात सांगितलं त्याच्यामध्ये की मासोदिनियाची मंडळी गरीब होती, दीन होती, पण देण्याविषयीची तिची औदार्य संपन्नता विपुल झाली. आणि प्रभूनं त्या मंडळीला देण्याविषयीचं कृपादान दिलं. आणि त्या मंडळीचं वैशिष्ट्य काय, त्यांनी त्यांच्या शक्तीपलीकडचं दिलं. शक्तीपलीकडचं म्हणजे काय? समजा तुम्हाला 10,000 पगार आहे आणि तुम्ही चर्चला 20,000 देता, म्हणजे तुमच्या शक्ती पलीकडे दिल. तर पाळक साहेब आम्ही 10,000 दिल्यावर आम्हाला, आणि मग 10,000 आम्हाला कर्ज नाही होतो, लिहून घ्या माझ्याकडनं, झालं तर मला सांगा. देव मंदिर बांधताना तुमचं 10,000 तुमचा पगार 20,000 देऊन बघा. आणि 20,000 समजा तुमचं कर्ज झालं फिटलं नाही ना, तुम्ही मला येऊन भेटा, मी तुमचं कर्ज फेडतो, लिहून घ्या माझ्याकडनं, मी तुमचं कर्ज फेडतो. कसं काय ते तुम्हाला सांगतो. मुलाकडे किती होत्या डोंगरावरती? 5 भाकरी. विधवेकडे किती होतं? एक वेळ. सारपत या ठिकाणची विधवेकडे किती होती? आता बघा, त्या विधवेनं तिची भाकर एलियाला दिली. आता किती आलं तिच्याकडं? किती वर्ष?
3.5 वर्षाच. मग भाकर किती होती? मग ती भाकर गेल्यावर तिने आता भाकरीसाठी कर्जबाजारी व्हायला पाहिजे होतं ना? नाही. प्रभूनं तिला 3.5 वर्षाचा आशीर्वाद दिला. मुलाकडच्या 5 भाकरी 2 मासे घेतले. आता मुलगा म्हटला माझं कसं होणार आहे? वाट बरं सगळ्याला वाटलं त्यांनी. टोपल्या जमा करा, 12 टोपल्या. मग बघा बरं, तुम्ही शक्तीच्या पलीकडे दिल्यावर देव त्याच्या शक्तीनं तुम्हाला देत असतो. ही पण गोष्ट ध्यानात ठेवा. हा प्रभाव आहे, हे प्रभावित जीवन आहे. जेव्हा तुम्हाला प्रभूवरती प्रभाव टाकायचा आणि प्रभावित जीवन, छोट्याशा मुलानं 5 भाकरी 2 मासे दिले. प्रभावित जीवन कोणतं? विधवेनं आणि आपल्या घरातली शेवटची भाकर त्या एलियाच्या समाधीन केली. हे प्रभावित जीवन आहे. तुम्ही येता बसता, पण प्रभावित जीवन तुमच्याकडे कुठलं आहे? कोणतं जीवन तुमचं प्रभावित आहे? कशा प्रकारचा प्रभाव तुम्ही टाकाल? मला आठवतं मी चर्च बांधत असताना बरेच लोक मदत करत होते. कोणी आपले दागिने विकले आणि कोणी कर्ज काढलं. एक मुलगी चर्चमध्ये होती आणि ती एका शाळेमध्ये टीचर होती आणि तिने मला कमिटमेंट केली की पाळक साहेब, जोपर्यंत चर्च बांधून होत नाही तोपर्यंत मी लग्नही करणार नाही. चर्च बांधून होत नाही तोपर्यंत माझ्या पगारातला 1 रुपया पण मी घेणार नाही. ते पाकिट वाढू द्या, कमी होऊ द्या, ते पाकिट मी तुमच्या हातामध्ये देणार आहे आणि जोपर्यंत चर्च बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ते पाकिट उघडणार पण नाही. मग चर्च बांधायला जो 2-2.5 वर्ष लागले. 2-2.5 वर्ष त्या पोरीने आलेले स्थळ सुद्धा नाकारली. नाही, मला पहिले परमेश्वराचं घर बांधायचंय आणि तो प्रभाव. पोरगी अशक्त आणि तिचं लग्न जमणं पण फार कठीण होतं, पण ती आलेली मागणी तिने नाकारली. आणि मग मला मोठा टेन्शन यायचं की आता हिचं लग्न कसं काय व्हायचं? ही एक तर एवढी अशक्त आहे, दुर्बल आहे आणि ही चर्चच्या बांधकामासाठी थांबलेली आहे आणि ही पगार पण द्यायला, सगळा पगार तो पाकिट उघडताना मला रडायला यायचं की तिचा पगार वाढलाय हे पण तिला माहित नाही, किती वाढलाय हे पण माहित नाही, ते सगळं माझ्याकडे येत आहे. आणि 2.5 वर्षानंतर ते चर्च बांधून पूर्ण झाले. आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर प्रभूनं इतका सुंदर नवरा तिच्यासाठी पाठवला आणि तिचं लग्न जमलं आणि 2.5 वर्षानंतर चर्च बांधून पूर्ण झालं. इतक्या सुंदर घरामध्ये ती गेली आणि प्रभूनं तिचं पारणं फेडलं. आमचा देव हे प्रभावित जीवन, तुमचं जीवन देवावरती प्रभाव टाकणार असलं पाहिजे. आणि ते सगळं ऐकतात मंडळीतले लोक. एका बहिणीनं मला घरी बोलवलं, पाळक साहेब या ना घरी, मला पण चर्चला मदत करायची. म्हटलं काय मदत करणार आहे? तरुणपणी नवरा मेला, 5 लेकरं छातीवरती ठेवून गेला, घर चालवते तर घरामध्ये कुठंतरी कोथिंबीर, अद्रक आणि टमाटे भाजीपाला विकती आणि पलंगाखाली हा भाजीपाला, त्याच्या बाजूला रॉकेल, ते सगळं त्या ठिकाणी ठेवते आणि तिची इच्छा आहे की प्रभूला देवाच्या मंदिराला द्यावं. आणि 5 लेकरं. मग मी कधी व्हिजिटिंगला गेल्यावर ते म्हणजे पाळकसाहेब पाय वर करा. म्हटलं का? नाही, त्यांना कांदे द्यायचे, त्यांना टमाटे द्यायचे. म्हटलं हिला हिची 5 लेकरं चालवणं किती कठीण आहे, काय देवाच्या मंदिराला देणार आहे? म्हटलं प्रभू आणि काय ती देणार आहे? म्हटलं ते म्हटलं पाळकसाहेब नाही, पुढच्या महिन्यात तुम्ही यायचं. मी म्हटलं ही गरीब बहीण आहे आणि 1000-500 रुपये देऊ शकेल आणि जे साठवती विकती आणि भाजी विक्रीतनं थोडे पैसे येतील ती मला देईल. आणि मी म्हटलं ठीक आहे मी येतो, पण मी विसरून गेलो. 500 रुपयासाठी एवढा लांब परत कुठं जावं? पण तिने कॉल केला आणि सांगितली पाळकसाहेब घरी या, मी तुम्हाला सांगितलं होतं ना या तारखेला तुम्ही यायचं. हो सिस्टर, मी आणि बांधकामात विसरून गेलो. तिच्या घरी मी पोचलो आणि घरी पोचल्यावरती ती माझी वाट बघत होती. चहा दिला, गप्पा मारून झाल्या, प्रार्थना केल्या. म्हणजे पाळकसाहेब हे मी चर्चसाठी पैसे दिले आणि तिने नोटांचे बंडलच्या बंडल माझ्या हातामध्ये आणून ठेवले. मी म्हटलं सिस्टर हे कसं काय? तुम्ही तर एवढे गरीब आहेत, 5 लेकरं तुमची आहेत आणि तुम्ही रॉकेल आणि भाजीपाला विकता, एवढे पैसे कुठून आणले? रडायला आलं तिने मला सांगितल्यावर. काय प्रभाव तिने देवाच्या मंदिरासाठी प्रभूवरती टाकला. ते म्हटले पाळकसाहेब पतीनं एक सुंदर छोटंसं घर माझ्यासाठी बांधून ठेवलं होतं. मी मेल्यावर लेकर आणि तू तिथं राहशील, भाड्याच्या घरात राहू नये. ते म्हटले आता मी राहते, त्या घराचं 120 रुपये भाडं आहे, ते प्रभू मला देतोय आणि ते माझं घर होतं. माझी लेकरं आणि मी इथं राहते, मला देण्यासाठी काही नव्हतं. माझ्या नवऱ्यानं एक घर बांधलं होतं. मी म्हटलं पहिले परमेश्वराचं घर बांधू. ते माझं घर, माझ्या नवऱ्याची आठवण, माझ्या लेकरांचा आधार, ते मी विकून टाकलं आणि देवाच्या मंदिराला दिलं. मी म्हटलं एवढं प्रभावी जीवन कुठं नसेल. लक्षात ठेवा, प्रभू तुमच्या प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवत असतो. म्हणून जेव्हा देवाच्या मंदिरासंबंधीचा आवेश तुमच्यामध्ये असेल ना, तर असा प्रभाव टाकायला शिका की देवानं तुमचं जीवन पाहून म्हटलं पाहिजे हा त्या योग्यतेचा आहे, हा परिवार त्या योग्यतेचा आहे, ही व्यक्ती त्या योग्यतेची आहे. लक्षात ठेवा, देवाच्या राज्यासाठी तुम्हाला जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी मिळेल तर इतकं प्रभावित व्हा. एक गोष्ट ध्यानात ठेवा,
प्रभू कधीच कोणाच्या ऋणामध्ये राहत नाही, कधीच नाही प्रियांनो. जर तुमचा विश्वास आहे, एक भाकरीच्या द्वारे 3.5 वर्षाचा पुरवठा केला, 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे 12 टोपल्या दिल्या, तर विचार करा तुम्ही देवाच्या भवनासाठी केलेल्या गोष्टीसाठी प्रभू किती विशेष पटीने तुम्हाला परत करेल. तुमचा देव घेणारा देव नाही, तर अधिक पटीने परत करणारा देव आहे. आणि म्हणून या व्यक्तीची योग्यता काय, शास्त्र सांगतो यानं सभास्थान बांधलं. लक्षात ठेवा, हे पण तुम्ही जे बांधत आहात ना, हॉल, जे प्रार्थना घर बांधतायत ना, तुमच्या पिढीतल्या लोकांनी सांगितलं पाहिजे, हे प्रार्थना घर आम्ही बांधलं, देवानं आम्हाला कृपा पुरवली. आणि नुसतं तेच नाही, इचलकरंजीच्या लोकांनी सांगितलं पाहिजे, जसं त्या वडील वर्गाने सांगितलं, येशूला जाऊन सांगितलं, हा योग्यतेचा आहे प्रभू, याची प्रार्थना ऐक. का? कारण यानं सभास्थान बांधून दिलं. मी तर म्हणतो इचलकरंजीच्या लोकांना देवानं एक चांगली संधी दिली, तुमची शिफारस प्रभूकडे करावं. हा त्या योग्यतेचा आहे, हा त्या योग्यतेचा आहे, हे परिवार त्या योग्यतेचा आहे. म्हणून जाता जाता मी तुम्हाला सांगेल, आपली योग्यता प्रभू समोर दाखवा. तुम्ही किती योग्यतेचे आहात. शताधिपती तो ते वडील वर्ग सांगतो, हा त्या योग्यतेचा आहे. एक याजक या नात्यानं तुमच्या पाळकाला एवढं भरलेलं अंतःकरण असावं ना, त्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करताना, देवाजवळ रदबदली करताना त्याने गुडघे टेकताना म्हटलं पाहिजे, प्रभू हा जो शताधिपती आहे, याचा चाकर आजारी पडलेला आहे. आता चाकरासाठीची प्रार्थना म्हणजे याच्या परिवारातला सदस्य नाही, पण याचं अंतःकरणच एवढं विशाल होतं, एवढं मोठं होतं की त्याला चाकरासाठी सुद्धा कळवळा होता. हो, घरातले लोक नाही, चाकरासाठी कळवळा. काय असेल अंतःकरण हो. मला आठवतं एका पालकाकडं सभेसाठी गेलो, मोठी सभा झाली, खूप लोक होते. आणि मग बसता बसता चर्चा करता करता म्हटलं, पाळक साहेब माझी पण साक्ष तुम्ही ऐका. मग त्याची साक्ष ऐकली. म्हटलं ही सभा ठेवण्याचं कारणच, मागच्या वर्षामध्ये मी खूप आजारी होतो. एकदा छातीवरती हात फिरवला तर काहीतरी गाठ लागल्यासारखं झालं. आणि मग चेकिंग करण्यासाठी गेलो, डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हटले आपण टेस्ट करू, शक्यता कॅन्सरची वाटते. मग ती गाठ टेस्ट केली आणि मला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली. मी एवढ्या लोकांसाठी प्रार्थना करतो आणि आता मला कॅन्सर म्हणजे माझं मरण पक्क, मी मरणार ही गोष्ट 100%. एवढा मोठा मी सेवक, परंतु मी एकदम हताश झालो, निराश झालो. एका कोपऱ्यात बघून माझं जेवणावरची वासना उडाली, प्रार्थनेवरची वासना उडाली. बायको लेकर सगळ्याचे मी एवढ्यांसाठी प्रार्थना करता, आपण प्रार्थना करू, काहीतरी प्रभू मार्ग मोकळे. मंडळीला सांगितलं नाही, आम्ही सगळेजण उपास प्रार्थना करायला लागलो. आणि उपास प्रार्थना करता करता माझ्यामध्ये विश्वास वाढला. यूट्यूबचे पण संदेश ऐकले, बऱ्याच गोष्टी त्याने ऐकल्या आणि मग त्यानंतर त्यांचा विश्वास प्रबळ झाला. आणि एवढ्या उपास प्रार्थनेनंतर त्या काळामध्ये नेमकं त्यांना कॅन्सर आणि बरेच कॅन्सरचे पेशंट आले आणि ते पेशंट सांगतात की आमच्यासाठी प्रार्थना करू. आता विचार करा, याला कॅन्सर आहे, त्यामुळं त्या व्यक्तीच्या कॅन्सरच्या वेदना त्याला कळल्या, मग तो कसा प्रार्थना करत असेल. मी हे का तुम्हाला सांगतो माहिती का, या माणसाचं मन किती मोठं आहे बघा तुम्ही. हा शताधिपती चाकरासाठी त्याच्या अंतःकरणात कळवळा. आता याही पाळकाच्या अंतःकरणात त्या कॅन्सर पीडित व्यक्तीसाठी एवढ्या प्रार्थना, देवा तो त्याचं मरण पाहते त्याच्यामध्ये. शताधिपती आपलं मरण चाकरामध्ये पाहताय आणि प्रार्थना करतो, येशू येऊन माझ्या चाकराला बरं कर. आता इकडं या पाळकानं सुद्धा त्या कॅन्सर पीडित व्यक्तीसाठी प्रार्थना करायला, प्रभू कळवळ्यानं याचा कॅन्सर बरा कर, याचा कॅन्सर बरा कर. आणि तो व्यक्ती बरा झाला. आणि त्याने तो आला सांगितली साक्ष, पाळक साहेब हे माझे रिपोर्ट्स आहेत, माझा कॅन्सर होता, तुमच्या प्रार्थनेनं माझा कॅन्सर बरा झाला. आता पाळक म्हणायला लागला, अरे आपल्या प्रार्थनेने याचा कॅन्सर बरा झाला, मग आपला तर कधीच गायब झाला असेल. आणि ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी चेक केलं. डॉक्टर म्हणले तुमची गाठ गायब, निवांत राहा, काळजी करू नका. बघा, मग ते म्हटले मला कॅन्सर यासाठी प्रभूने दिला, काही दिवसांनी माझ्या चर्चमध्ये कॅन्सरचे पेशंट येणार होते, मला कळवळाच नसता, मी वरवर प्रार्थना केली असती, पण मला कॅन्सर झाल्यामुळं मला कॅन्सर काय ते कळलं आणि मी रडून प्रार्थना केली. आता माझा विश्वास आहे कॅन्सर पेक्षा सुद्धा मोठा रोग देव बरा करू शकतो. प्रभूच्या लोकांनो, हेच प्रभावी जीवन आहे की जेव्हा तुम्ही त्या कळवळ्यानं लोकांसाठी प्रार्थना करता, ज्या कळवळ्यानं शताधिपतीनं प्रार्थना केली. लोकांसाठी तुमच्या अंतःकरणामध्ये कळवळा असू द्या. एक प्रभावी जीवन म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये एकमेकासाठी असणारा आदर आणि प्रेम आणि प्रार्थनामय जीवन, याच्याद्वारे तुम्ही देवावरती, ईश्वरवरती प्रभाव टाकणार आहे.
देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो, तुम्हाला वाढवो आणि आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला उंच करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.